Students, we started the first unit from the part first, that is a gravitation. In previous video, we learned about the circular motion and centripetal force, and we also studied about the Kepler's laws of planetary motion. So in that, Kepler's first law is the orbit of a planet is an ellipse with the sun at one of the foci. Kepler's second law is the line joining the planet and the sun that sweeps equal areas in equal intervals of the time. And Kepler's third law is the square of its period of revolution around the sun is directly proportional to the cube of mean distance of the planet from the sun. So we learned about these points in previous video. Now today we are going to study about the Newton's universal law of gravitation. So in that, see, all the above considerations including the Kepler's laws that leads to Newton's to formulate his theory of universal gravity. तर केपलरनं हे जे सगळे डिफरंट केपलरनं जे काही लॉज प्रपोज केलेले आहेत तर त्याच्यावरून न्यूटनने काय केले आहेत डिफरंट फॉर्म्युलेज काय केले आहेत प्रपोज केले आहेत इन द टू of the universal laws of gravitation. So according to this theory, every object in the universe that attracts every other object with a definite force. तर त्याच्या न्यूटनच्या या युनिव्हर्सल ही जी थेरी आहे अबाउट द ग्रॅव्हिटेशन, अकॉर्डिंग टू दॅट थेरी, सो देर आर डिफरंट ऑब्जेक्ट्स इन द युनिवर्स दॅट अट्रॅक्ट्स टू ईच अदर इन द विथ डेफिनेट फोर्स. एका डेफिनेट फोर्सने काय करतात ते एकमेकांना अट्रॅक्ट करतात युनिवर्समध्ये असणाऱ्या सगळे जे ऑब्जेक्ट आहेत तर ते. सो धिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट अँड इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. तर हा लॉ काय सांगतो बघा, हे आपण बघूयाच नंतर, की हा जो फोर्स आहे, फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स इन द युनिवर्समध्ये असणारे ते दोन ऑब्जेक्ट आहेत त्यांच्यामध्ये असणारा जो फोर्स आहे तर तो फोर्स काय असतो, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो त्या दोन ऑब्जेक्टच्या मासेसच्या मल्टिप्लिकेशनशी, आणि हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो तर त्यांच्या डिस्टन्स त्यांचं जे आहे द डिस्टन्स बिटवीन देम, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम, याच्याशी तो काय असतो फोर्स हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. तर याच्याबद्दल आपण पाहूयात. तर बिफोर दॅट अँड इंट्रोडक्शन टू द सायंटिस्टबद्दल आपल्याला काय करायचे, थोडीफार इंट्रोडक्शन आपण त्याचं करून घ्यायचं आहे. जोहान्स केपलर. The lifespan is 1571 to 1630 and he was a German astronomer and mathematician. तर हा काय होता, जर्मन ॲस्ट्रॉनॉमर म्हणजे खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ होता. ही स्टार्टेड वर्किंग ॲज अ हेल्पर टू द फेमस ॲस्ट्रॉनॉमर टायको ब्रॅही इन प्राग इन 1600. तर तो ॲज अ हेल्पर म्हणून तो वर्क करत होता. आफ्टर द सडन डेथ ऑफ द ब्राही इन 1601 केपलर वॉज अपॉइंटेड ॲज अ रॉयल मॅथमॅटिशियन इन हिज प्लेस. तर ब्राहीच्या अचानक मृत्यूनंतर या केपलरची रॉयल मॅथमॅटिशियन म्हणून काय झाली आहे, त्याची निवड झाली ब्राहीच्या जागी. Kepler used the observations of the planetary position made by Brahe to discover the laws of planetary motion. तर
केपलरनं काय केले, डिफरंट ऑब्झर्वेशन जे आहेत तर त्याचा वापर केला आणि जे प्लॅनेटरी मोशन्स आहेत जे ब्राहेनं काय केले होते, डिस्कवर केले होते अबाउट द लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन ऑफ द प्लॅनेटचे जे काय मोशन आहेत तर त्याच्याविषयी ब्राहेनं जे ऑब्झर्वेशन केलेले होते तर त्या ऑब्झर्वेशन्सचा या केपलरनं वापर केला. अँड ही रोड द सेव्हरल बुक्स, आणि त्यानं काय केलेत वेगवेगळ्या प्रकारची अनेक पुस्तकं लिहिली. हीज वर्क वॉज लेटर यूज्ड बाय न्यूटन इन प्रोस्टिट्यूटिंग हीज लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आणि या बुक्सचाच किंवा हे जे ऑब्झर्वेशन्स जे केपलरने केले होते तर त्याचा न्यूटनने काय केलेला आहे, वापर केला. त्याचा स्वतःची जी लॉ आहे, जो लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जो आहे तर तो प्रपोज करण्यासाठी. ओके, नाव सी देर आर, आता याच्यापूर्वी आपण पाहतो, पहा द फोर्स which is acting in between two objects in the universe, so that force is directly proportional to the products of the masses of two objects and it is inversely proportional to the square of distances between them. So here see there are two objects. For example, this object is having mass m1 and this one is another object which have mass m2. So these are two objects. So these having masses m1 and m2. Now these are kept at the distance from each other. हे दोन्ही एकमेकांपासून काही अंतरावर काय केले, ठेवलेले आहेत. मॅथमॅटिकली आता हे जे डिस्टन्स आहे, हे सेंटरपासूनचं याचं जे डिस्टन्स आहे, सो दॅट डिस्टन्स इज डी. नाव सी, सो धिस ऑब्जेक्ट acts the force on here second object and this second object acts the force on first object. Okay, so two objects at the same time they act the force on each other. Now see mathematically, गणितीय दृष्ट्या आपण बघितलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अट्रॅक्शन बिटवीन दीज टू बॉडीज कॅन बी रिटन ॲज अ, आता याच्यामधला जो फोर्स आहे तर मॅथमॅटिकली आपण ह्याला लिहू शकतो असं m1 m2 अपॉन डी स्क्वेअर. तर हे आपण असं काय करू शकतो, याला लिहू शकतो. और इट इज ऑल्सो रिटन ॲज अ, here this force is also written as a F is equal to m1 m2 upon here g and d square. G is the constant of gravitation. So G is a constant of proportionality and it is called as a universal gravitational constant. So this G is the constant of proportionality and it is called as a universal gravitational constant असे याला म्हटलं जातं. Now see here, the above law means that if the mass of one object is doubled. आता इथं याचा अर्थ काय होतो बघा, जेव्हा एका ऑब्जेक्टचं जे मास आहे तर ते डबल केलं तर द फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट ऑल्सो डबल्स. त्याच्यामधला जो फोर्स आहे तर तो आपण काय होणार आहे, डबल होणार आहे. कारण याचे मास इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट. समजा याच्यामध्ये एका ऑब्जेक्टचं मास जे आहे तर ते डबल केलं तर फोर्स पण काय होणार आहे, डबल होणार आहे. बिकॉज फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट्स ऑफ दिस टू ऑब्जेक्ट. ऑल्सो इफ द डिस्टन्स इज डबल्ड. आता समजा आपण काय केलं, याच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते डबल केलं तर फोर्स इज डिक्रीज्ड बाय फॅक्टर ऑफ 4. आता फोर्स होणार आहे, डिक्रीज होणार आहे. किती ना 4 फॅक्टर्स, 4 टाईम काय होणार आहे, तो डिक्रीज होणार आहे. बिकॉज काय होणार आहे, हा फोर्स जो आहे दॅट इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन दीज टू ऑब्जेक्ट. दोन ऑब्जेक्ट म्हटलं डिस्टन्सचा स्क्वेअर शिवाय तो इनवर्सली प्रोपोर्शनल आहे. मग समजा जर काय झालं, डिस्टन्स इन्क्रीज केला तर फोर्स काय होणार आहे, 4 टाइम्सनी काय होणार आहे, तो कमी, 4 फॅक्टरनी याच्या
पेक्षा काय होणार आहे, कमी होणार आहे, डिक्रीज होणार आहे. सो इफ टू बॉडीज आर स्पेरिकल, समजा जर दोन्ही बॉडीज काय असतील, स्पेरिकल असतील, सो द डायरेक्शन ऑफ द फोर्स इज ऑलवेज अलाउ द जॉईनिंग टू द सेंटर्स ऑफ द टू बॉडीज. आणि हे जर समजा स्पेरिकल बॉडीज असतील तर तेव्हा त्यांचं जे फोर्सची डायरेक्शन जे आहे तर ती काय होणार आहे, त्यांच्या सेंटरला सेंटर्स पासून काय असणार आहे, हा फोर्स ॲक्ट असणार आहे. अँड द डिस्टन्स बिटवीन द सेंटर दॅट इज टेकन टू बी डी. आणि याच्या सेंटरपासूनचे या दोन्ही जे बॉडीज आहेत त्यांच्या सेंटरपासूनचं काय असणार आहे, हे डिस्टन्स हे कन्सिडर केलं जाणार आहे. सो इन केस वेन द बॉडीज आर नॉट स्पेरिकल, समजा जर या बॉडीज आहेत तर त्या स्पेरिकल नसतील, ऑर इट दीज आर हॅव इरेग्युलर शेप, समजा त्यांचा कसा शेप असेल, इरेग्युलर, then the direction of the force along the line joining their centers of the mass and D is taken to the distance between two centers of the mass. आता त्यानंतर समजा जर त्या बॉडीज काय असतील, स्पेरिकल नसतील तरी पण त्यांचे जे सेंटर्स आहेत तर त्यांना जॉईन करणाऱ्या लाईनपासूनच काय असणार आहे, तो फोर्स ॲक्ट होणार आहे. आणि डिस्टन्स जे आहे तर त्यांच्या त्या मासच्या सेंटरपासूनचंच काय असणार आहे, डिस्टन्स जे आहे तर ते कन्सिडर केलं जाणार आहे. तर इथं आपल्याला हे काय मिळालेलं आहे, सेकंड इक्वेशन मिळालेलं आहे. तर केपलर्स लॉ जे आहे तर ते बघत असताना आपण ते फर्स्ट इक्वेशन जे आहे तर ते आपल्याला मिळालं होतं. सो T² अपॉन R क्यूब दॅट इक्वल्स टू K, दॅट इज द कॉन्स्टंट K. तर हे फर्स्ट इक्वेशन, दिस वन इज द सेकंड इक्वेशन वी हॅव. So in this second equation, it can be seen that the value of G, that is the gravitational force acting between two objects or that two unit masses that kept at the unit distance away from each other. तर इथं value of G is the gravitational force acting between two objects. इथं या इक्वेशनमध्ये G जो आहे, G, सो दॅट इज द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी, किंवा हा काय आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल काय आहे, हा कॉन्स्टंट आहे. तर इथं या इक्वेशनमध्ये G दॅट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स दॅट ॲक्ट्स बिटवीन दीज टू ऑब्जेक्ट, दॅट दीज टू युनिट मासेस विच आर केप्ट ॲट द डिस्टन्स, युनिट डिस्टन्स. हा जो G आहे तर तो ॲक्च्युली काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. कुठला ग्रॅव्हिटेशनल फोर्स, जो या दोन युनिट मास असणाऱ्या ऑब्जेक्टवर ॲक्ट होणारा, जे ऑब्जेक्ट काय आहेत युनिट डिस्टन्सवर एकमेकांपासून काय केले, ठेवलेले आहे. सो दस इन SI युनिटमध्ये व्हॅल्यू ऑफ G दॅट इक्वल्स टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू मासेस ऑफ 1 kg केप्ट ॲट 1 मीटर अपार्ट. तर इथे काय होतं, SI युनिटमध्ये ही जी जी व्हॅल्यू आहे तर ती काय असणार आहे, दॅट इज इक्वल टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ही जी व्हॅल्यू जी आहे तर ती काय आहे, कुणाशी इक्वल असणार आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. केवढा, द फोर्स बिटवीन टू मासेस ऑफ 1 kg. असे दोन मासेस जे 1 kgचे आहेत आणि विच इज केप्ट ॲट द डिस्टन्स ऑफ 1 मीटर टू इच अदर, एका मीटरने एकमेकांपासून लांब ठेवलेल्या दोन 1 kgच्या मासेस एवढं असणारं काय आहे तिथं डिस्टन्स, त्यांचं जी व्हॅल्यू असणार एवढी असणार आहे. ओके. सो द सेंटर ऑफ द मास ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज पॉइंट inside or outside the object at which the total mass of the object can be assumed to be concentrated. आता इथं बघा, सेंटर ऑफ द मास ऑफ द ऑब्जेक्ट, हा जो सेंटर ऑफ द मास ऑफ द ऑब्जेक्ट आहे हा काय आहे, पॉइंटर. सो दॅट इज इनसाइड आर आउटसाइड द ऑब्जेक्ट, हा त्या ऑब्जेक्टच्या आतमध्ये किंवा काय आहे, बाहेर आहे. ॲट विच द टोटल मास ऑफ द ऑब्जेक्ट कॅन बी अज्युम्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड. त्याचा सेंटर कुठं का पकडला जातो, या कुठल्याही मासचा, तर हा एक काय असेल, याच्या आतमध्ये असेल किंवा या मासच्या बाहेर असेल. जी
करतो असा पॉइंट म्हणजे काय असणार आहे त्या ऑब्जेक्टचा सेंटर असणार आहे. सो द सेंटर of mass of the spherical objects having uniform density at its gravitational center. Center of the mass of the spherical object. आता समजा जर ऑब्जेक्ट कसा असेल स्पेरिकल असेल तर त्याचं जे सेंटर आहे दॅट हॅविंग युनिफॉर्म डेन्सिटी ॲट इट्स जिओमेट्रिकल सेंटर. तर समजा जर तो जो ऑब्जेक्ट आहे तर तो स्पेरिकल असेल तर तेव्हा मात्र त्याची जी डेन्सिटी आहे ॲक्च्युली तर ती पूर्ण सगळीकडे काय असते युनिव्हर्सल असते त्याच्या जॉमेट्रिकल सेंटरपासून. ओके. सो द सेंटर ऑफ मास ऑफ एनी ऑब्जेक्ट हॅविंग युनिफॉर्म डेन्सिटी इज इट्स सेंट्रॉइड. तर कुठल्याही एखादा जो जेव्हा काय असते स्पेरिकल मास असेल स्पेरिकल ऑब्जेक्ट असेल एखादा तर त्याचा जो सेंटर ऑफ मास आहे एक कोणत्याही ऑब्जेक्टचा ज्यांच्यामध्ये युनिफॉर्म डेन्सिटी आहे तर ती तिची काय असते सेंट्रॉइड असते. ओके. सो व्हाय डिड न्यूटन ॲज्युम इनवर्स स्क्वेअर डिपेंडन्स ऑन द डिस्टन्स इन हिज लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. सो इथं त्यानं काय केलं हे काय कन्सिडर केलेलं आहे हा जो फोर्स आहे तर तो काय आहे इन्व्हर्सल प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन टू मासेस. तर याने युनिव्हर्स प्रपोर्शनल का मांडलेलं आहे डिस्टन्सच्या. सो ही वॉज हेल्प बाय द केपलर्स थर्ड लॉ इन दिस त्याच्या हे जे ॲक्च्युली त्यानं इक्वेशन जे तयार केलेलं आहे तर तेव्हा त्यानं जे आपण केपलरचा जो थर्ड लॉ बघितला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण काय केलं इथं तो थर्ड लॉ आपण पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये काय बघितलं सांगा आपण की टी स्क्वेअर कोणतं होतं का ते इक्वेशन टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के एम के इज द कॉन्स्टंट. हे जे केपलरचा काय आहे थर्ड लॉ आहे. तर तिथं काय केलं आहे या लॉचं त्यानं काय केली आहे इथं याच्यावरून त्यानं हे दाखवलेलं आहे शोन केलेलं आहे. त्यावेळेस इथं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन किंवा मॅग्निट्यूड ऑफ द सेंट्रिपिटल फोर्स जे आहे तर ते कसं काढलं जातं हे आपण बघूयात. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बघूया आपण. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन किंवा याच्यामध्ये मॅग्निट्यूड काढायचं आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स किंवा मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. ओके. मग आता इथं बघा कन्सिडर अँड ऑब्जेक्ट मुव्हिंग इन अ सर्कल विथ द कॉन्स्टंट स्पीड. आता असं आपण कन्सिडर करू शकतो की एखादा जो ऑब्जेक्ट आहे तर तो काय होतं आहे एका कॉन्स्टंट स्पीडनी सर्कलमधून काय होतं तो मूव्ह व्हायला लागला असं आपण कन्सिडर करूया इथे. सो वी हॅव सीन अर्लियर दॅट सच अ मोशन इज पॉसिबल only when the object is constantly acted upon by the force directed toward the center of the circle. हे आपण सेंट्रिपिटल फोर्स बघितला आहे. जेव्हा आपण काय करतो स्ट्रिंगला एखादा स्टोन टाय करून आपण त्याला काय करतो सर्क्युलर मॅनरने फिरवतो तर तेव्हा त्याच्यावर हे केव्हा शक्य होतं का कॉन्स्टंट स्पीडने तो सर्क्युलेट होणं. तर जेव्हा एखादा फोर्स जो आहे तर तो काय असतो त्याच्या सेंटरकडे ॲक्ट होत असतो तेव्हाच ही जी मोशन आहे तर ती पॉसिबल होऊ शकते. ओके. सो धिस फोर्स इज कॉल्ड ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स आणि त्या फोर्सला काय म्हटलं तर सेंट्रिपिटल फोर्स असं त्याला आपण म्हणू शकतो. इफ एम इज द मास ऑफ द ऑब्जेक्ट. आता समजा इथं आपण काय केलं आहे वेगळ्या इथं काही लेटर्स कन्सिडर केले बघा. इथं समजा इथं एम काय आहे मास ऑफ ऑब्जेक्ट घेतला. त्याच्यानंतर
V is a speed and R is the radius of the circle. V काय घेतलं त्याचा speed and R काय घेतलं R is the radius of a circle. If we take the R is the radius of the circle, then it can be shown that this force is equal to the F is equal to mv square upon R. तर हा फोर्स कसा बनतो बघा. तर आपण काय घेतलं m हा मास घेतला ऑब्जेक्टचा, v स्पीड घेतला आणि r काय घेतला त्याचा रेडियस घेतला. तर हा जो फोर्स आहे तर तो काय होतो बघा F is equal to mv square. F is equal to mv square upon R. हा काय होतो फोर्स असा बनतो. That force that equals to the F is equal to mv square upon R. So if the planet is revolving, कारण स्पीड बरोबर काय आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम टेकन. इफ planet is revolving around the sun in a circular orbit in a uniform circular motion, then the centripetal force acting on the planet towards the sun must be F is equal to mv square upon R. समजा जर हे असं आपण कन्सिडर केलं, फॉर एक्झाम्पल एखादा प्लॅनेट विच इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन अ सर्क्युलर ऑर्बिट अँड इन अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, then the centripetal force acting on the planet towards the sun. तर त्या प्लॅनेटवर काय होतो सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट होतो आणि तो कुठे असतो दॅट इज टुवर्ड्स द सन. अँड दॅट सेंट्रिपिटल फोर्स दॅट इक्वल्स टू द F इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन R. याच्याशी काय असणार आहे तो इक्वल असणार आहे. आणि इथे पण याच्यामध्ये पण m इज द मास ऑफ द प्लॅनेट, v इज द स्पीड of the planet and R is its distance from the sun. इथं काय असणार आहे बघा. So this is the centripetal force acting on the planet towards the sun, which planet revolving around the sun in a circular orbit and with a uniform circular motion. Then this one is the centripetal force. Here m is the mass of the planet, v is the speed of that planet and r is the distance of the planet from the sun. The speed of the planet can be expressed in terms of the periods of revolution t as that follows as follows. The distance traveled by the planet in one revolution that equals to the perimeter of the orbit that is 2 pi r. आता बघा हा जो प्लॅनेट आहे तर तो काय होतो सर्क्युलर प्लॅनेट काय होता हा रिव्हॉल्व होतोय. हां तर इथं एक याची रिव्हॉल्यूशन कंप्लीट झाली, एक रिव्हॉल्यूशन कंप्लीट झाली. सो दॅट इक्वल्स टू द पेरिमीटर ऑफ दॅट ऑर्बिट. आता हे काय झालं, दिस इज द सर्कमफरन्स ऑफ द सर्कल. सो दॅट इक्वल्स टू द पाय 2 पाय आर अशी काय होणार आहे इक्वल होणार आहे. म्हणजे एक रिव्होल्यूशन दॅट इक्वल्स टू 2 पाय आर. सो हिअर आर इज द डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. आता हे आर म्हणजेच काय आहे तर या प्लॅनेटचं सनपासूनचं काय आहे डिस्टन्स दॅट इक्वल्स टू आर. हिअर दॅट टाइम टेकन इज इक्वल टू पिरियड ऑफ रिव्होल्यूशन दॅट टी. आणि इथं टी जो आहे तर तो काय आहे टाइम, दॅट टाइम टेकन फॉर द रिव्होल्यूशन. जो रिव्होल्यूशनसाठीचा जो टाइम आहे तर तो काय घेतला इथं कॅपिटल टी घेतलेला आहे. नाव व्ही इज इक्वल टू, आता याच्यावरून आपण काय करू शकतो व्ही जे आहे व्ही मीन्स व्हॉट इज व्ही इज अ स्पीड and speed is equal to distance traveled by time taken. Therefore it becomes, आता इथे काय बघितलं circumference जे आहे circumference. So that v is equal to काय होईल इथं v is equal to 2 pi r
आपण काय होणार आहे टी होणार आहे. तर हे काय झालं 1 रिव्होल्यूशन जे आहे कंप्लीट केलं आणि टी दॅट इज द टाइम फॉर रिव्होल्यूशन. सो दॅट v is equal to distance traveled. It is the distance traveled upon time taken for that one revolution. So that equals to 2 pi r upon t. Now here see f is equal to what is that? F is equal to mv square upon r आहे. आता इथं नेक्स्ट आपण काय करूया f is equal to काय mv square upon काय आहे r आहे. सो v स्क्वेअर जे आहे तर ही v स्क्वेअरची व्हॅल्यू आपण काय करूया याच्यामध्ये आपण समजा जर घातली v स्क्वेअर ची व्हॅल्यू तर काय होईल आहे m 2 पाय r स्क्वेअर कारण काय आहे स्क्वेअर आहे आपण काय होणार आहे t आणि त्याच्यानंतर आपण r. ओके आता इथं स्क्वेअर आपण घेतला इज इक्वल टू तर m होणार आहे इंटू 4 इथं स्क्वेअर पाय स्क्वेअर इंटू काय होणार आहे r इंटू r स्क्वेअर अपॉन टी आणि अपॉन याला काय आहे r. सो r गेले समजा इथं तर हे की काय होतील बघा m सो दॅट इज द 4m पाय स्क्वेअर r आपण होणार आहे टी. सो इथं काय होणार आहे आपल्याला हे इक्वेशन मिळेल. आता इथं बघा हे मध्ये आपल्याला काय मिळालं इथं सॉरी या सगळ्याचाच काय इथं स्क्वेअर आहे. सो इथं टी स्क्वेअर पण येणार इथं टी स्क्वेअर तर इथं आपल्याला काय मिळालं इथं हे इक्वेशन मिळालेलं आहे. सो इट इज 4m अपॉन पाय स्क्वेअर 1 वर r कॅन्सल आणि हिअर 4m पाय स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर हे इथं इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. नाव सी मल्टिप्लाइंग अँड डिवायडिंग बाय r स्क्वेअर वी गेट. आता याला समजा आपण काय केलं multiplying and dividing by r square. याला आपण काय केलं मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं m पाय स्क्वेअर r इंटू काय केलं r स्क्वेअर अपॉन 4m असेल t इंटू r स्क्वेअर. म्हणजे मल्टिप्लाय आणि डिवाइड केला तर काय होणार इथं बघा काय होईल इथं तर हे 4m पाय स्क्वेअर r क्यूब आणि इथं काय होणार आहे r स्क्वेअर t स्क्वेअर तयार होणार आहे. ओके इथं काय होईल बघा असं तयार होणार. तर इथं हे r क्यूब जे आहे r क्यूब अपॉन टी स्क्वेअर जे आहे तर अकॉर्डिंग टू द केपलर थर्ड लॉनुसार काय व्हायचं अकॉर्डिंग टू केपलर थर्ड लॉ टी स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर दॅट इक्वल्स टू के. तर इथं आपण याला फक्त एकदा सेपरेट केला आपण तर इथं हे काय आहे त्याचा त्याला इन्व्हर्स केलेला आहे फक्त. सो इथं काय बनणार आहे इथं टी स्क्वेअर अपॉन r क्यूब इक्वल्स टू के r क्यूब अपॉन टी स्क्वेअर दॅट इक्वल्स टू 1 अपॉन के. ओके सो इथं काय होणार आहे अकॉर्डिंग टू द केपलर थर्ड लॉ इथं कसं बनेल बघा 4m पाय स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर इंटू 1 अपॉन के. तर इथं असं काय मिळालं आपल्याला इक्वेशन हे मिळालेलं आहे. सो हिअर सी बट 4m पाय स्क्वेअर अपॉन के दॅट इक्वल्स टू कॉन्स्टंट. आता इथं मात्र बघा 4m पाय स्क्वेअर आणि आपण के इट इज अ कॉन्स्टंट आहे
कोणता कॉन्स्टंट आहे इथं आपण बघूया. कॉन्स्टंट आहे याच्यामध्ये 4m पाय स्क्वेअर अपॉन k. दॅट इज फर्स्ट काय आहे, हा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट तर हा कॉन्स्टंट म्हणून आपण इथं लिहूया. ते कसं बनायचं आता इथं that equals to 1 upon r square आणि मला इथं कॉन्स्टंट. Force is equal to 1 upon r square into by constant into constant. आता काय मिळालं आपल्याला हे इक्वेशन मिळालेलं आहे. सो therefore F is directly proportional to, so इथं आपण लिहू शकतो का F is directly proportional to 1 upon r square. हा कॉन्स्टंट आहे म्हणजेच काय इथं फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशाशी 1 अपॉन r स्क्वेअरशी. आता इथं r काय आहे, r जे आहे तर ते डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम, दॅट इज द डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम सन. सो दस न्यूटन concluded that the centripetal force, which is the force acting on the planet, it's responsible for its circular motion, must be inversely proportional to the square of the distance of the between planet and the sun. आता इथं या सगळ्यावरून त्यांना हे कन्फ्युजन काढलं आहे. हा काय आहे सेंट्रिपिटल फोर्स आहे आणि हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशाशी तर r स्क्वेअरशी, सॉरी डायरेक्टली नाही इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे कशाशी r स्क्वेअरशी. सो r स्क्वेअर दॅट इज r इज द डिस्टन्स ऑफ, हा काय r म्हणजे काय आहे सन आणि प्लॅनेट याच्यामधलं जे डिस्टन्स आहे सो दॅट इज द r. तर हा डायरेक्टली प्रोपोर्शनल काय 1 अपॉन r स्क्वेअर. सो दॅट इज द इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द distance between sun and the planet. Okay, so here Newton identified this force with the force of gravity and hence postulated the inverse square law of gravitation. आता इथं काय केलं याच्यावरून त्यांना काय केलं लॉ ऑफ ग्रॅव्हिटी जी आहे फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी तर ही त्यांना आयडेंटिफाय केली आणि त्याच्यावरून त्यांना काय केलं पोस्टुलेट केलेलं आहे इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज मच वीकर दॅन अदर फोर्सेस इन द नेचर बट इट कंट्रोल द युनिवर्स अँड डिसाइडेड इट्स फ्युचर. आता इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तर तो काय असतो अदर फोर्सेसपेक्षा वीक आहे नेचरमध्ये पण तो काय करतो कंट्रोल करतो युनिवर्सला, युनिवर्सवरच काय करतो तो कंट्रोल करतो आणि युनिवर्सचं जे फ्युचर आहे तर ते पण काय करतो तो डिसाईड करतो. अँड धिस इज पॉसिबल बिकॉज ऑफ द ह्यूज मासेस ऑफ द प्लॅनेट्स, स्टार्स अँड अदर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द युनिवर्स. आणि हे कशामुळं पॉसिबल होतं तर कशामुळे पॉसिबल होतं तर हे जे मासेस आहेत प्लॅनेटचे दॅट मासेस आर ह्यूज वन. हे खूप काय आहेत मोठे मोठे खूप जास्त मास असणारे काय आहेत हे सगळे प्लॅनेट्स अँड स्टार्स, डिफरंट स्टार्स अँड अदर कॉन्स्टिट्युएंट्स जे कंपोनंट्स आहेत अदर कंपोनंट युनिवर्सचे तर त्याच्यामुळं काय होतं हे शक्य होतं. सो दिस इज अबाउट द मॅग्निट्यूड ऑफ द सेंट्रिपिटल फोर्स. अँड सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो ॲक्च्युली काय आहे दॅट इज दॅट हा काय असतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा अदर फोर्सेसच्यापेक्षा जरी वीक असला तरी तो काय करतो युनिवर्सवर कंट्रोल करतो. सो दिस इज अबाउट द
युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ द सेंट्रिपिटल फोर्स. सो एक्सरसाइजमध्ये काय करायचं बघा, एस आय युनिट जे आहे तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा, त्याच्यानंतर हा पूर्ण जे फॉर्म्युला आहे तर तो काय करायचा तुम्ही वहीमध्ये लिहायचा आहे. आणि त्या डेफिनेशन ज्या आलेल्या असतील तर त्या आपण काय करायच्या आहेत ॲज अ नोट्स म्हणून लिहायच्या आहेत. सो दिस इज द एक्सरसाइज.